नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज आलो इकडे येळगावला जाण्यासाठी. वाटण आहे, सप्ताह आहे, तिथं सप्त्याला चाललो. आता इथं आहे पाणी जास्त, कोंगड्या इतकं पाणी आहे इथं. सायलेन्सरला लागते पाणी आणि खूप मोठा डव आहे लांब. याच्यातून आता न्यायची आहे गाडी समोर. विचार केला हे याने ते कोण आहे, त्याचा मृत्यू कोणाच्या हातून आहे. भगवंताने डोळे मिटले, लक्षात आलं त्याचा मृत्यू मारुतीच्या हातून आहे. भगवान म्हणले कृष्ण परमात्मा आणि आपण मारुतीकडे व्यापारी आता काय करावं. मारुतीला बोलावं तर ते येत नाही, त्याला राम भक्त पाहिजे, ते कृष्ण बोलत नाही. मग काय कृष्ण देव तुकाराम पंढरीनाथ भगवान मंडळी एक सांगतो तुम्हाला,
महिना मार्गशीर्ष तिथी योग 70 रुपये, शिवनी वाळकी 4250 रुपये, घोडा 3250 रुपये, देवगाव अंजुने 4800 रुपये, सुगदरा 11 एप्रिल नाही आणि आपण सहकार्य करा या ठिकाणी फक्त 10 मिनिटाचं अंतर पडेल, 10-15 मिनिटाचं. मात्र मायाचं उत्तर देतो. हा आमचे सहकारी आलेत का आलं का सुरू? विष्णुभाऊ बदल कबल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवे नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा. कुठं चालली आता? भाडेकरी खूप मेहनतीने वाढत आहे, पण कसं काय भोजन करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि भाडेकऱ्यांची संख्या कमी आहे. आपली वाढवलेली आहे. सर्वांना शिरा पोहोचव, काळजी नका करू, फक्त शांतता ठेवा. सगळीकडे झाल्याशिवाय सुरुवात करू नका. आई भगिनींना हात जोडून विनंती. दीन दुबळी बकरी कोंबडी कसाही त्याचा होऊ नको, नरक समान ते मांस ते प्राणांती स्वीकारू नको. म्हणून बापांनो सत्कार्यात दान द्या. 100 रुपये कमाई असतं 5 रुपये बाजूला काढा, 1000 कमाई असतं 50 बाजूला. जरा मोकळं सोडा, फडा काढते. मी निघालो आता घराकडे जाण्यासाठी. जवळच हे एक पंजाचं झाड आहे पा. हे फळ जास्त पिकलेलं आहे, काटा मोडू देता येत नाही हातामध्ये. काटे लई याचे छोटे छोटे काटे आहेत. हे पहा, हे खूप जास्त पिकलेलं आहे. खाऊन दाखवतो तुम्हाला. हे भवानी मातेचं मंदिर आहे पहा, लई जुनं मंदिर आहे. असं आहे पाय, पूर्ण गोट्याचं बांधकाम आहे. छोटसच मंदिर आहे पण खूप छान आहे बांधकाम आहे. पहा, याच्यामध्ये काटे आहेत. हे वरचा भाग काढून टाकतो. बीट पाहिला असेल तुम्ही, आता मार्केटमध्ये पाहायला मिळते पहा बीट. तसंच याचं पण मधामध्ये तांबडं लाल आहे. वरचं तर काढलेलंच आहे, पण त्याच्या मधला पण भाग हे काढून टाकायचा. हे खाता येते पहा, हे काढून टाकावं लागते आणि हे खाता येते. आता स्ट्रॉबेरी कसं खातो तसं खायचंय. याच्यामध्ये छोट्या छोट्या बिया पण आहेत. टेस्ट काही तेवढी विशेष लागत नाही, पण खोकल्यासाठी एकदम उत्तम असं आयुर्वेदिक औषध आहे. एकदम आरामानं खावं लागते. याच्यामध्ये हे लाल कलरच्या बिया आहेत पहा, हे बिया. तर हे घेतो मी आता खाऊन. इतकंच राहिलेलं आहे. अशी आहे पहा ही आयुर्वेदिक वनस्पती. तुम्हाला कशी वाटली? तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.